राजकीय वर्तुळात गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी खेर न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिलाय। आमदार अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात बनावट कागदपत्र, CRZ नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते। मात्र सरकारी पक्ष न्यायालयात सबळ पुरावे सादर करू शकला नाही। जमीन आणि बांधकाम हे 2 स्वतंत्र घटक असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयानं मान्य केला। किरीट सोमय्या यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आरोपांनंतर आता या निकालामुळे अनिल परब यांना मोठा राजकीय दिलासा मिळाला असून प्रकरणावर कायदेशीर पडदा पडलाय। 5 आरोपी होते, त्यामध्ये मंडळ निरीक्षक, मुरुड गावचे सरपंच, तसंच देशपांडे म्हणून प्रांत अधिकारी आणि स्वतः अनिल परब होते। आणि भारतीय दंडविधान 420, 120B, 182, 290, 34 तसेच अँटी करप्शन ऍक्ट म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 12, 13, 14 या अंतर्गत हे सगळे आरोप होते। आता या आरोपांबद्दल जो पुरावा पाहिजे तो कोणताही पुरावा नव्हता। रिसॉर्ट खरेदी करताना, ती जागा खरेदी करताना स्टॅम्प दिला नाही आणि तो कमी दिला आणि फसवणूक केली असा आरोप होता। पण भारतात 2 प्रकारचे कायदे आहेत, म्हणजे जमीन एका व्यक्तीची असू शकते, त्यावरचा इमला दुसऱ्याचा असू शकतो। तशी इंग्लंडमध्ये वस्तुस्थिती नाही, तर वेगळा कायदा आहे, जमीन ज्याची त्याचीच बिल्डिंग। तर त्यानुसार कोर्टाने असं धरलं की त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही। असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे। आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे।